आज आपण बोलणार आहोत कॅरिबियन क्षेत्रातील एका छोट्या पण श्रीमंत देशाबद्दल. त्याचं नाव आहे त्रिनिदाद आणि टोबॅगो. अवघ्या 15 लाख लोकसंख्येचा हा देश जागतिक बँकेच्या यादीत उच्च उत्पन्न असलेला देश म्हणून नोंदवला गेलाय. पण एवढा छोटा देश इतका श्रीमंत कसा? यामागचं सर्वात मोठं कारण कोणतं? या देशाच्या श्रीमंतीत भारतीयांचा किती वाटा आहे? पाहूयात त्याचा खास रिपोर्ट. नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईव्ह. कॅरिबियन मधला हा आहे सुंदर, छोटा मात्र श्रीमंत देश त्रिनिदाद आणि टोबॅगो. हा छोटा देश इतका श्रीमंत आहे की जागतिक बँकेने त्याची दखल घेतली आहे. या देशाच्या श्रीमंतीला निसर्गानं मोठा हात दिलाय. या ठिकाणी तेल आणि नैसर्गिक गॅसचे प्रचंड साठे आहेत. त्रिनिदाद आणि टोबॅगो हा कॅरिबियन क्षेत्रातील सर्वात मोठा तेल आणि गॅस उत्पादक देश आहे. हा देश अमेरिका, युरोप आणि भारतासारख्या देशांना गॅस निर्यात करतो. याशिवाय अमोनिया, मिथेनॉल आणि युरिया सारख्या रासायनिक उत्पादनांचं उत्पादन आणि निर्यातही करतो. या गोष्टींमुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळालाय. या देशाची भौगोलिक स्थिती ही त्याच्या समृद्धीला कारणीभूत आहे. दक्षिण अमेरिका आणि कॅरिबियन क्षेत्रादरम्यान असलेली ही जागा समुद्री मार्ग आणि ऊर्जा पाईपलाईनसाठी आदर्श अशी आहे. त्यामुळे व्यापारासाठी चालना मिळते. 1970च्या दशकात त्रिनिदाद आणि टोबॅगोने उद्योग आधारित अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं धोरण स्वीकारलं. तेल आणि गॅसच्या कमाईचा उपयोग पायाभूत सुविधा, कारखाने आणि ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी केला. सरकारने परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन दिलं आणि शिक्षणावर मोठ्या प्रमाणात खर्च केला. यामुळे देशाची साक्षरता दर 98.6% वाढला. तांत्रिक कौशल्य आत्मसात केलेल्या शिक्षित तरुणांनी उद्योगांचा विस्तार केला. परिणामी देशातून बाहेर जाण्याऐवजी स्थानिक पातळीवरच ब्रेन ग्रेन संस्कृती विकसित झाली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या सहकार्यानं आर्थिक ढाचा आणखी मजबूत झाला, ज्यामुळे त्रिनिदाद आणि टोबॅगो कॅरिबियन क्षेत्रातील आर्थिक केंद्र बनला. त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या यशाचा भारतीय वंशजांचा मोठा वाटा आहे. 1845 मध्ये मजूर म्हणून आलेले भारतीय आज देशाच्या राजकारणात आणि समाजात महत्वाची भूमिका बजावत आहेत. सध्याच्या पंतप्रधान कमला प्रसाद बिसेसर आणि राष्ट्रपती क्रिस्टिन कार्ला कंगालू या भारतीय वंशाच्या आहेत. कमला बिसेसर 2010 मध्ये पहिल्या भारतीय वंशाच्या महिला पंतप्रधान बनल्या आणि 2025 मध्ये त्या पुन्हा निवडून आल्या. याच देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 आणि 4 जुलै रोजी ऐतिहासिक भेट दिली. ही भेट 1999 नंतर भारतीय पंतप्रधानांची पहिली द्विपक्षीय भेट होती. या भेटीत त्यांना द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. मोदींनी भारतीय समुदायाला संबोधित करताना त्यांच्या साहस आणि सांस्कृतिक योगदानाचं कौतुक केलं. तसंच डिजिटल सहकार्य, शिक्षण, आरोग्य आणि कृषी क्षेत्रात 6 करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. UPI सारख्या भारतीय डिजिटल तंत्रज्ञानाचा स्वीकार करणारा त्रिनिदाद हा पहिला कॅरिबियन देश ठरलाय. पंतप्रधान मोदींनी त्रिनिदादच्या संसदेला संबोधित करताना भारत आणि त्रिनिदादमधील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंधांचा उल्लेख केला. त्यांनी भारतीय वंशाच्या नागरिकांसाठी OCI कार्डाची पात्रता 6व्या पिढीपर्यंत वाढवण्याची घोषणा केली. ही भेट भारत आणि त्रिनिदाद यांच्यातील संबंधांना नवीन उंचीवर नेणारी ठरली. देश छोटा असला तरी योग्य नियोजनाद्वारे मोठी आर्थिक व्यवस्था झेप घेऊ शकतो आणि जागतिक बँकेच्या यादीत मानाचं स्थान मिळवू शकतो, हे त्रिनिदाद आणि टोबॅगो जगाला दाखवून दिलंय. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.